TCS सारख्या मोठ्या कंपनीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत आणि आता लेन्सकार्डवरही तसाच वाद होतोय। प्रश्न एकच आहे, हे चाललंय तरी काय? कॉर्पोरेट जगतात डबल स्टँडर्ड्स का होतंय? फेब्रुवारी 2026चं लेन्सकार्डचं एक डॉक्युमेंट समोर येतंय, ज्यात स्पष्ट लिहिलंय महिला कर्मचारी हिजाब घालू शकतात, सिख कर्मचारी पगडी घालू शकतात, पण बिंदी आणि तिलक चालणार नाही, सिंदूर चालणार नाही। म्हणजे काय? हिंदूंची ओळख अनप्रोफेशनल आणि बाकी सगळं रिलिजियन्स इज फ्रीडम, हे कुठेतरी दुटप्पीपणाचं लक्षण आहे। आणि कंपनी म्हणते हे डॉक्युमेंट जुनं आहे, पण प्रश्न असा आहे की फेब्रुवारी 2026 आणि आता एप्रिल 2026 हे जुनं कसं होणार? जर पॉलिसी बदलली असेल तर नवीन नियम दाखवा। हिंदू कर्मचारी बिंदी लावू शकतात का? नाही। तिलक लावू शकतात का? नाही। सरळ उत्तर द्या ना, कारण ही फक्त बिंदी नाही, ही आपली संस्कृती आहे, ओळख आहे। आणि जर हिजाबला फ्रीडम म्हणत असाल तर तिलकला का नाही? नेहमी एकाच समाजाला टार्गेट का केलं जातं? आणि मग अपेक्षा आहे की आम्ही शांत बसू आणि गप्पा ऐकून घेऊ? नाही, आता प्रश्न विचारले जातील आणि उत्तर देखील मागितले जातील। तुमचं मत काय नक्की कळवा आणि ह्या कॉर्पोरेट जगात नेमकं चाललंय तरी काय? यामागे कोण आहे हेही कळवा, कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बघत राहा सत्य पे सत्ता। धन्यवाद।